शुभ सकाळ सगळ्यांना। आज थोडं घाईमध्येच आहे, काय सांगू। त्याच्यामुळे आज मी व्हिडिओ पण एडिटिंग पण खूप फास्टमध्ये केलेली आहे। कारण काय ना, सगळे काही व्हिडिओ पण खूप मिसमॅच झालेत, पण काय हरकत नाही, जाऊ द्या। जर तुम्हाला तर मी सांगितलं जे आहे जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवणार। पण माझे काय व्हिडिओ ना माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झाल्यामुळे ना काय माझे व्हिडिओ सेव्हच झाले नाही, पण काय हरकत नाही। इथे ना मी रात्री थोडासा आळस केला ना, म्हणून रात्रीची भांडी मी रात्रीच घासते बरं का। पण काय करणार, रात्री थोडा आळस केला म्हणून ती भांडी तशीच पडली, सकाळी एकदम लोड पडला। आणि आता भांडी वगैरे घासून घेतली, पण जोपर्यंत किचन वटा क्लीन करत नाही ना तोपर्यंत कामं झाल्यासारखी वाटत नाही। सगळ्या बायकांचं हाच असतो, भांडी घासले का पहिला गॅस वटा किचन वटा क्लीन करावाच लागतो। इथे घासलेली भांडी मी सगळी मांडून टाकली। हे 2-2 लाटणे माझ्याकडे झालेत ना, त्याच्यामुळे कुठे ठेवायचं याला प्रश्न पडतो। याला ना आता काहीतरी दुसरी ठिकाणी ठेवावं लागेल, या लाटण्यांना सारखे खाली पडतात। आणि ना मी रात्री मार्केटला गेले होते ना, तर ती शेपूची भाजी उरली होती। आता मी प्रश्न पडला की या शेपूची मी नक्की काय करू, मला काहीतरी वेगळी रेसिपी करायची आहे। म्हणून मला आता मी तर भांडे मांडता पण विचार करत होते। मग मला आठवलं की आपण कोथिंबीरच्या वड्या करतो तसं शेपूच्या वड्या करूया। इथे मी मस्त आलं लसूण पेस्ट, मीठ आणि ओवा मिक्स करून आहे ना, याच्यामध्ये आपण छानसं बेसन पीठ मिक्स करून घ्यावा। आणि ना ह्याला मस्त बेसन पीठ टाकून ना, जसं आपण कोथिंबीरच्या वड्या करतो ना अगदी तसंच करायचं। खरंच सांगते, एवढ्या छान लागतात ना। आणि हे असं वाफायला ठेवलं होतं मस्त मध्ये, वाफून नुसतं तुम्ही कट करून जरी खाल्ली ना तरी खूप टेस्टी लागते, खूप टेस्टी। आणि एवढी छान झाली होती। याला वाफून मस्त मी कट केला आणि मस्त असे शॅलो फ्राय करून घेतले, बघूनच किती सुंदर वाटतात ना। बाकीचे उरलेले पण शॅलो फ्राय केले मी। चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, बाय।